वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमस्समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथामध्ये सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आम्ही बघतो आहे आणि नावच आहे सर्व विशुद्ध। म्हणजे हा जो ज्ञान स्वभाव बघितला आहे हा बंध मोक्ष या सर्वांच्या अतीत असा शुद्ध, म्हणजे जो शुद्ध द्रव्यार्थिक किंवा परमपारिणामिक भावाचा विषय आहे असा शुद्ध आत्मा आम्हाला या ठिकाणी दाखवायचा आहे। आणि हा दाखवत असताना आचार्यांनी कर्तृत्व आणि भोक्तृत्व या दोन गोष्टींचा निषेध केला। अज्ञानी हे कर्तृत्व स्वतःकडे घेतो आणि म्हणून तो मिथ्यात्वी आहे, मिथ्यात्वी आहे म्हणून मिथ्या ज्ञानी आहे आणि म्हणून असंयमी आहे। जी गोष्ट कर्तृत्वाबाबत तीच भोक्तृत्वाबद्दल, की आत्मा पराचा भोग घेण्यास असमर्थ आहे आणि तरीही मी परवस्तू भोगली हा भाव त्याच्या अंतरंगात आहे आणि यामुळे तो परभोक्तृत्वाच्या अहंकाराने प्रेरित होऊन परत कर्मबंध करतो आहे। आम्हाला आचार्यांनी आमची श्रद्धा बदलविण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केलेला आहे। आचार्य म्हणतात की प्रथमतः तू तुझी मान्यता सोड। तुझ्या कथनामध्ये काय आहे ते महत्वपूर्ण नाही, तुझी मान्यता काय आहे हे महत्वपूर्ण आहे। आणि यालाच कर्तृत्वाचा आणि भोक्तृत्वाचा अहंकार ममकार हे आमच्या जीवनातून आम्हाला वजा करायचे आहे। निदान आमची श्रद्धा आम्हाला समीचीन करायची आहे। 316 नंबरची गाथा आम्ही बघितलेली होती आणि याच्यामध्ये हा कर्म उदयामध्ये स्थित होऊन, म्हणजे प्रकृतीच्या उदयामध्ये स्थित होऊन हे शब्द आलेले आहे। प्रकृतीच्या उदयात स्थित असणं याचा अर्थ विकार परिणामांना आत्मत्व बुद्धीने स्वीकारणं। जे विकारी परिणाम आहेत ते मीच आहे हे मानणं हा भाव, आणि म्हणून त्या कर्माच्या फलाचा हा तन्मयपूर्वक भोग घेतो तो अज्ञानी आहे। आणि जो तन्मयपूर्वक भोग न घेता त्याला केवळ त्याच्या पर्यायीमध्ये अनुभवतो, परंतु मी त्याचा भोगता आहे ही त्याची मान्यता नाही, तो ज्ञानी आहे। ही गोष्ट आपण काल बघितली। यावर जयसेनाचार्य परत स्पष्टीकरण करतात की विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावरूप आत्म्याचे सम्यक श्रद्धान। माझा आत्मा हा शुद्ध रूपाचा आहे। यामध्ये आम्हाला पर्याय पाहायची नाही। आज आमची पर्याय अशुद्ध आहे, त्याला गौणत्व दिलाय, निराकरण केलं नाही, त्याला गौणत्व दिलं आणि आमच्या शुद्ध भावाला प्रधानता दिली। कारण नय कथन हे प्रधान गौण व्यवस्थेनेच चालतं। एकाला प्रधानता आणि दुसऱ्याला गौणपणा हा नयविवक्षेचा एक अनिवार्य भाग आहे। या दृष्टीतून जेव्हा आम्ही कथन करणार आहोत की जीव परम शुद्ध आहे, हे कथन करत असताना जीवामध्ये अशुद्धी नाही असं तो मानत नाही। जीवात अशुद्धी आहे, पण या अशुद्धीला गौण करून त्याच्यामधलं निखळ शुद्धपणा जो आहे त्याला मुख्यता देऊन हे बोलल्या जातं की आत्मा असा विशुद्ध ज्ञान स्वभाव रूप आहे। अशा या आत्म्याचं आम्हाला सम्यक श्रद्धान ज्ञान आणि अनुष्ठान रूप अभेद रत्नत्रय रूप भेद ज्ञानाच्या अभावात असं आत्म्याचं वास्तविकतः ज्ञान व्हायला हवं आहे। की कसा हा आत्मा
सम्यक श्रद्धा, ज्ञान आणि तिसरा शब्द चारित्र्य न वापरता अनुष्ठान वापरला. अनुष्ठान शब्द देखील स्वतःमध्ये महत्वपूर्ण आहे. कारण अनुष्ठानाची प्रक्रिया जेव्हापासून आम्ही अंतरंगात धारण करतो ती न चुकता पाळण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा म्हणतो की इथे मला अनुष्ठान करायचं आहे, अनुष्ठान करायचं आहे म्हणजे माझ्या मनामध्ये तो भाव पक्का असला पाहिजे की या नियमित वेळी, नियमित स्थानी, नियमित मंत्राने, नियमित आसनाने मी त्या मंत्राचं उच्चारण करेलच करेल. ही प्रक्रिया असणार आहे अनुष्ठानाची. आणि या ठिकाणी सांगितलं की अनुष्ठान, अनुष्ठान याचा अर्थ चारित्र्य, की मला हे माझ्या या पर्यायीमध्ये अशा रीतीने पाळायचं आहे. हा एक पूर्ण निश्चयपूर्वक संकल्प हा झाला अनुष्ठानाचा प्रकार. शब्द वेगवेगळे आचार्य ह्यासाठी वापरत आहे की आचार्यांजवळ शब्द संपदा विपुल प्रमाणात आहे आणि म्हणून एकदा वापरलेले शब्द जनरली आचार्य रिपीट करत नाही. नवनवीन शब्द आचार्य ठेवतात. आम्हाला त्या शब्दांचा मतितार्थ जाणून त्याचा सम्यक अर्थ तिथे काय आहे हे बघावं लागतं. अशा तऱ्हेने अनुष्ठान रूप अभेद रत्नत्रय रूप भेद ज्ञानाच्या अभावात, ज्याला हे आता अभेदाचं ज्ञानच नाही अशा या ज्याला त्याचा अभाव आहे असा कोण असणार आहे, तर तो अज्ञानी जीव असणार आहे. हा अज्ञानी जीव उदयागत कर्म प्रकृती स्वभाव रूप सुख दुःखात स्थित होऊन हर्ष विषाद पूर्वक तन्मय होऊन कर्मफलाचे अनुभव करतो. वाक्य थोडं मोठं असलं तरी घाबरायचं कारण नाही. जो अज्ञानी जीव आहे हा कर्माचा उदय सतत सुरू आहे. या कर्माच्या उदयानुसार जीवाला सुखदुःख रूप परिणाम होणार आहेतच. साताचा उदय असेल तर सुखाचं वेदन करेल, असाताचा उदय असेल तर दुःखाचं वेदन होईल. आणि या सुखदुःखात स्थित होऊन, सुखदुःखात स्थित होणं अलग आणि सुखामध्ये हर्ष मांडणं अलग, दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सुखाचं वेदन करणं हे वेदनीय कर्माचं काम आहे आणि त्याच्यामध्ये आनंद मांडणं हे मोहनीयाचं कार्य आहे. तर असा हा हर्ष विषाद रूप परिणाम करून त्याच्याशी तन्मय होऊन हा कर्मफलाचा अनुभव करतो. अनुभव कसा करायचा आहे? अनुभव हा तन्मयतेने करायचा नाही. जो सम्यक दृष्टी जीव आहे हा जीव त्याच्याशी तन्मय न होता भेद ज्ञानामुळे वितराग सहज परमानंद रूप सुखरसाच्या आस्वादाने परम समरसी भावाने परिणत होऊन उदयात आलेल्या कर्मफलाला केवळ जाणतो. हर्ष विषादाशी तन्मय होऊन भोगत नाही. इतका भोग दोघही भोगणार आहे. सुखदुःखाची अनुभूती दोघांनाही येणार आहे. पण दोघांना येत असताना हा अज्ञानी जीव त्याच्याशी तन्मयतेने ते अनुभवण्याचा प्रयत्न करतो आणि हा मात्र त्याच्याशी तन्मय न होता केवळ मी जाणणार आहे या दृष्टीने त्याचा भोग घेतो. जो असा भोग घेईल त्याला जीवनामध्ये कर्मबंध नाही आणि जो तन्मयतेने भोग घेईल त्याला कर्मबंध आहे. ज्ञानी, भेदविज्ञानी, आत्मानुभवी, ज्याला अतींद्रिय आनंदरूप आत्म्याचा आस्वाद आला आहे, आता तो तन्मयतेने भोग का घेत नाही? सम्यक ज्ञानी तन्मयतेने पराचा भोग का घेत नाही हा प्रश्न आम्हालाही पडतो. कारण तो भोग घेताना तो दिसतो, मग तन्मयता का नाही हा प्रश्न जर आम्ही स्वतःला विचारला तर त्याचं उत्तर आम्हाला आमच्या पद्धतीने असं मिळू शकतं की ज्याला उच्च दर्जाचा आनंद प्राप्त झालेला आहे त्याला हिनकस वस्तूमधल्या पदार्थांचा आनंद वाटत नाही. जसं एक पुराणामध्ये उदाहरण येतं की एक मुलगा जर समजा सोन्याचा खेळ खेळत असेल तर
त्याला मातीचा खेळ दिला तर त्यात त्याला आनंद वाटत नाही. का? कारण त्यांनी ती वरची उच्च दर्जाची सुखाची अनुभूती घेतलेली आहे आणि म्हणून या क्षुल्लक खेळण्यामध्ये त्याला आनंद गवसणार नाही. इथेही तेच लावायचं आहे की ज्यांनी अतींद्रिय अशा निरपेक्ष स्वाधीन आत्मज सुखाचा अनुभव घेतलाय. शब्द पहा, आत्मज, आत्म्यापासून उत्पन्न झालेल्या अतींद्रिय इंद्रियाच्या अतीत अशा सुखाची अनुभूती ज्याच्या जीवनात आलेली आहे आणि तो आत्म्याला अर्थात स्वतःला ज्ञान स्वभावाशी अभिन्न आणि परापासून भिन्न अनुभवतो, त्याला या इंद्रिय सुखामध्ये काहीही स्वारस्य वाटत नाही. ज्ञानीला फल भोगताना किंचित हर्षविषादाचं वेदन तर आहे, पण अंतरंगामध्ये स्वभावाची मुख्यता आहे. अतींद्रिय आनंद त्याच्या जीवनात विद्यमान आहे आणि म्हणून तो रागाला गौण आणि स्वभावाला मुख्यता देऊन रागाशी तन्मय होत नाही. ज्ञानीला हे जे हर्ष विषाद रूप भाव आहे त्याचा तो कर्तानयाने करता आणि भोगतानयाने भोगता असतानाही हे परिणाम करण्यायोग्य आणि भोगण्यायोग्य आहे असा त्याचा भाव असत नाही. इतकी मनाची एकाग्रता, इतका मनाचा पक्केपणा आणि मनाची सुस्थिरता ज्या वेळेला आमच्या जीवनात साधेल त्यावेळेला या परकर्तृत्व आणि परभोक्तृत्वापासून आम्ही दूर हटणार आहे. वाक्य लक्षात घ्या आणि मतितार्थ जाणून घ्या आणि त्या मतितार्थात मला स्वतःला अधिष्ठित करायचा आहे हा भाव अंतरंगात ठेवा. काय म्हटलेलं आहे की त्यांनी रागाला गौण केलेला आहे आणि स्वभावाला मुख्यता दिली. नंतर तो रागाशी तन्मय झाला नाही आणि जे हर्षविषाद रूप भाव आहे त्याचा तो व्यवहार नयाने म्हणजे करता नयाने करता पण नाही. त्याचं काही तो करते पण स्वीकारत नाही असं नाही, आहे तो करता, पण कोणत्या नयानी? व्यवहार नयानी. आणि व्यवहार नय निश्चय नयाच्या दृष्टीत शेवटी काय म्हटल्या जातो? हेय म्हटल्या जातो. म्हणून करता नयानी तो करता आहे, भोगता नयानी तो भोगताही म्हटल्या जातो. परंतु अंतरंगामध्ये त्याचा हा सतत भाव जागरूक आहे की हे परिणाम मला करण्यायोग्य नाही, या परिणाम हे मला भोगण्यायोग्य नाही. हा भाव त्याच्या अंतरंगात जागृत आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं की उदयागत कर्मफलाला ज्ञानी केवळ जाणतो, पण तो आत्म्याचा स्वभाव आहे हे मानत नाही. पराचा भोग ज्ञानी पण करू शकत नाही आणि अज्ञानी पण करू शकत नाही. काल आपण बघितलं की मी म्हंटल मी श्रीखंड खाल्लं, श्रीखंड खाल्लं तर मी श्रीखंडाला खाऊ शकत नाही, आत्मा खाऊ शकत नाही. म्हणजे पराचा भोग ज्ञानी पण घेऊ शकत नाही आणि अज्ञानी पण घेऊ शकत नाही. मात्र अज्ञानी कर्मोदयजन्य सुखदुःखादी परिणामांना तन्मयतेने भोगतो, पण जो त्याच्या माध्यमातून होणारा सुखरूप परिणाम आहे त्याचा अशुद्ध निश्चयनयानी आत्मा भोगता आहे. काय भोगलं आत्म्यानी? वस्तू नाही भोगली, परद्रव्य नाही भोगलं, त्यांनी भोगले ते आपले परिणाम भोगले. आणि परिणाम कोणते? सुखदुःख रूप हर्ष विषाद रूप परिणामाला त्यांनी भोगलेला आहे. म्हणजे ती वस्तू खाल्ल्यामुळे त्याला जे सुखाचं वेदन झालं हे वेदनच फक्त त्यांनी भोगलेलं आहे, पराला त्यांनी भोगलं नाही. म्हणजे पहा मर्यादा भेदविज्ञानाची परिसीमा आम्हाला अंतरंगात घ्यायची आहे की वस्तू खात असतानाही विचार हा करायचा आहे की वस्तूचा मी परवस्तूचा भोग घेऊ शकत नाही. या वस्तूच्या माध्यमातून जी सुखाची अनुभूती होणार आहे त्याचा मी भोगता आहे आणि तो भोगता आहे तो अशुद्ध निश्चयनयानी आहे. आणि शुद्ध निश्चयनयानी जर विचार केला तर हा जीव फक्त आपल्या ज्ञान भावाचा भोगता आहे, दुसऱ्या कशाचाही नाही.
यासाठी द्रव्यसंग्रहाच्या गाथा, कर्तृत्व अधिकार, भोक्तृत्व अधिकार हा महत्वाचा आहे. एकेका गाथेमध्ये नेमिचंद्र आचार्यांनी समयसार ठेवलेला आहे. या ठिकाणी कुंदकुंद आचार्यांनी अनेक गाथा या संबंधात दिल्या आणि त्याचा सारांश एका गाथेत पाहायचा असेल तर आम्हाला द्रव्यसंग्रह उघडावं लागतं. म्हणून कर्मोदयजन्य सुखदुःखादी परिणामांना अज्ञानी तन्मयतेने भोगतो आणि त्याच वेळेला ज्ञानी मात्र सुखदुःखाला गौण करून निराकुल आनंदाला तन्मयतेने भोगतो. आणि म्हणून ज्ञानी कर्मफलाचा ज्ञाता द्रष्टा आहे, भोगता नाही. ही गोष्ट या ठिकाणी आचार्य सिद्ध करू इच्छितात. अत्यंत महत्वाच्या अशा ह्या गाथा आहे आणि समयसारचं हार्द रहस्य आम्हाला अवगत करायचं असेल तर या गाथांचं चिंतन आमच्या मनामध्ये सतत सुरू राहिलं पाहिजे. ऐकण्याची क्रिया आमची होईल 15 मिनिटाची, 20 मिनिटाची, पण त्या 20 मिनिटांची अनुप्रेक्षा आम्हाला 20 तास करायची आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि ही अनुप्रेक्षा होऊ शकते हा विश्वासही ठेवायचा आहे. करत काही पण असू, पण आमच्या अंतरंगामधली चिंतनाची धारा या गाथेच्या अनुषंगाने दिवसभर चालायला हवी. आणि काल आपण याचा प्रयोग पण पाहिला की विकारांमध्ये आत्मत्व बुद्धी केल्याने दुःख भोगावं लागतं. म्हणून विकारांना आमच्या ज्ञानाचं फक्त ज्ञेय बनवायचंय. विकार होतात आहे, मी विकाराचा जाणणारा आहे, विकार माझा स्वभाव नाही, ही जागृती अंतरंगामध्ये आम्हाला ठेवायची आहे. हा प्रयोग आम्हाला करायचा आहे. आणि यानंतर कलश रूपाणी आचार्य हाच भाव या ठिकाणी प्रगट करतात. कलश आहे 197 नंबरचा. अज्ञानी प्रकृती स्वभाव निरतो नित्यं भवेत् वेदको, ज्ञानी तु प्रकृती स्वभाव विरतो नो जातु चिद्वेदकः. इत्येवं नियमं निरूप्य निपुणैर् अज्ञानिता त्यज्यताम्, शुद्धेकात्ममये महस्य चलिते रासेव्यतां ज्ञानिता. आचार्य सांगतात या कलशामध्ये की अज्ञानी प्राणी प्रकृतीच्या स्वभावामध्ये लीन असतो. प्रकृतीच्या स्वभावात लीन असतो म्हणजे त्यालाच आपला स्वभाव समजतो. प्रकृतीमध्ये लीन होणं म्हणून सदैव त्याचा भोगता होतो. जर तो मानतो आहे की मी या पदार्थांचा भोगता आहे तर अशुद्ध निश्चयने म्हणेल की ठीक आहे, तू याचा भोगता आहे, हा तुझा अपराध आहे, पण त्या अपराधाला तुझा तूच करत आहे, तू त्याचा भोगता बनत आहेस. ज्ञानी मात्र प्रकृती स्वभावापासून विरक्त आहे. ज्ञानी मात्र या कर्माच्या प्रकृतीपासून विरक्त आहे, म्हणजे जी काही कर्म उदयजन्य विकार होतात आहे त्यापासून तो स्वतःला भिन्न मानतो आहे. बोलण्याची भाषा कदाचित त्याची बदललेली नसेल, परंतु मान्यता अभिप्राय मात्र त्याचा बदललेला आहे. अभिप्रायामध्ये सतत हे चिंतन आहे की मी कर्मफलाला भोगू शकत नाही, मी दुसऱ्याचं चांगलं वाईट करू शकत नाही. अभिप्राय आम्हाला आमचा समीचीन करायचा आहे. म्हणून प्रकृती स्वभावापासून विरक्त आहे. त्याला पराचा स्वभाव जाणतो, म्हणून भोगता कदापिही होत नाही. म्हणून आचार्य उपदेश देतात की प्रवीण पुरुषांनी ज्ञानीपणा आणि अज्ञानीपणाच्या या नियमाचा विचार करून अज्ञानीपणा तर सोडावा आणि शुद्ध आत्ममय अशा एका तेजामध्ये निश्चल होऊन ज्ञानीपणाचा अनुभव घ्यावा. आम्हाला मन दिलेलं आहे, संज्ञित्वपणा आमचा जीवनात आहे. आम्ही हेय काय उपादेय काय याचा विचार करू शकतो. आमचं ज्ञान आम्हाला कशा तऱ्हेने प्रवृत्त करायचं आहे
हे माझं मी ठरवू शकते. आणि म्हणून या ज्ञानीचं कार्य कसं असतं आणि अज्ञानीचं कार्य कसं असतं हे आचार्यांनी डिफरन्शिएट केलं. आणि आम्हाला हे बघायचं आहे की मला कोण बनायचंय, अज्ञानी बनायचं की ज्ञानी. जर आम्हाला ज्ञानी बनायचं आहे तर आचार्यांनी जसा निर्देश दिलेला आहे त्याच्यानुसार आम्हाला चालावं लागेल. आचार्य सांगतात की तू कर्मफलाचं फक्त तन्मयतेने भोग घेऊ नको. आणि आम्हाला ती प्रक्रिया आमच्या जीवनात साधता येते का? म्हणून पश्यन अपि न पश्यती, गच्छन अपि न गच्छती, स्थिरीकृतात्म तत्वस्तु, अशा प्रकारे समाधी शतकामध्ये पूज्यपाद आचार्य सांगतात की तो पाहत आहे पण पाहत असून पाहत नाही, चालत आहे पण चालत असून चालत नाही, बोलत आहे पण बोलत असून बोलत नाही, खात आहे पण खात असूनही खात नाही. ही ज्ञानीची किमया आहे. आणि ही ज्ञानीची किमया ज्ञानीलाच त्या ठिकाणी अवगत होऊ शकते. आम्ही अंतरंगामध्ये हे चिंतन करू शकतो की आम्हाला काय आणि कशा तऱ्हेनी हा आमचा गौण मुख्य व्यवस्था करून वेदन कशाचं करायचं. निरंतर आमच्या अंतरंगामध्ये एकच चिंतनाची धारा असावी की मी चैतन स्वभावी आत्मा आहे, मी ज्ञायक आहे, मी दर्शक आहे, मी संयत आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी निर्विकार आहे. कितीतरी आचार्यांनी आम्हाला ध्यानासाठी सूत्र दिलेली आहे. या सूत्रांच्या मतितार्थामध्ये, शब्दात नाही, या सूत्रांच्या मतितार्थात आम्हाला डुंबायचंय. या कलशामध्ये आचार्य सांगतात की अज्ञानी आपल्या अज्ञान भावामुळे, अज्ञान भाव कोणता आहे की मी पराचं करू शकतो आणि पराला भोगू शकतो, या अज्ञान भावामुळे, अर्थात मिथ्यात्वाने. आणि हाच मिथ्यात्व आहे जीवनामध्ये. यांनी ओतप्रोत असल्यामुळे आणि दृष्टीची विपरीतता असल्यामुळे मिथ्यात्व आहे. मिथ्यात्व आहे म्हणजे त्याच्या जीवनामध्ये तो कधीही वस्तुतत्व जसं आहे तसं बघत नाही. तो काय बघतो जीवनामध्ये, तर त्याला जसं वाटतं तसं तो दुसऱ्यामध्ये शोधतो. अज्ञानीचं हे वैशिष्ट्य आहे. त्याचा जो काही पूर्वग्रह असेल त्या पूर्वग्रहानुसार तो वस्तू त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. एक साधं उदाहरण कदाचित दिलंही असेल. एक उंदीर आहे आणि हा उंदीर भारतामधला सहज कशात तरी म्हणून लंडनला गेला. लंडनला गेल्यानंतर त्या ठिकाणी राणीच्या त्या महालामध्ये गेला आणि गेल्यानंतर अनेक तऱ्हेच्या वस्तू त्या ठिकाणी होत्या, अनेक प्रकारचे काही पदार्थ होते, सगळं काही त्या ठिकाणी होतं. आणि हे असताना देखील त्याच्या दृष्टीमध्ये काय होतं, तर त्याच्या दृष्टीमध्ये त्याला ते बाकी काहीही दिसलं नाही. त्याची जी आवड होती तीच त्याला त्या ठिकाणी दिसली. समजा उंदीर म्हणण्यापेक्षा मांजर त्या ठिकाणी गेली आणि मांजर गेल्यानंतर ती काय शोधते त्या ठिकाणी, तर ती शोधते की राणीच्या त्या सिंहासनाखाली देखील एक उंदीर होता. आणि तिला बाकीच्यांनी विचारलं की तू तिथे गेल्यानंतर काय पाहिलं, काय पाहिलं, तर ती त्याचं उत्तर देतं की मला फक्त तो उंदीर दिसला. याचा अर्थ आम्ही पण असंच करतो की आम्हाला जे शोधायचं आहे तेच आम्ही शोधतो आणि बाकी सगळं असताना सुद्धा त्याच गोष्टीवर मर्मपूर्वक आम्ही बोट ठेवतो आणि त्याच गोष्टीला आम्ही मोठं बनवितो. आचार्य सांगतात की वस्तुस्थिती जाणून घे. मिथ्यात्व जीवनात आहे आणि या मिथ्यात्वाचा परिणाम तू जसं वस्तुतत्व आहे तसं समजू शकत नाही, तू विपरीत मान्यता जीवनात करतो. सहज उदाहरण पहा, विपरीत मान्यता कशी असते. देवगतीतले जे जीव असतात ते नियमपूर्वक एक तर संज्ञी एकेंद्रियामध्ये जन्म घेतात किंवा ते विकलत्रयामध्ये जन्म घेत नाही. आता प्रश्न असा आहे
की जे मिथ्यादृष्टी जीव असतात, हे मिथ्यादृष्टी जीव एकेंद्रियामध्ये जन्म घेणं का पसंत करतात? हा प्रश्न जर आमच्या मनात आला की ते एकेंद्रियामध्ये का जातात, तर त्यांचं मिथ्यात्व एवढं जीवनात असतं की त्यांना संज्ञी पंचेंद्रिय होणं त्या ठिकाणी मान्य नाही. कारण जर मनुष्य झाला तर मातेच्या गर्भात 9 महिने राहावं लागेल. त्या ठिकाणी घाणेरड्या वस्तूंचा सामना करावा लागेल, ही गोष्ट त्यांना मंजूर नाही. तिर्यंच पशूंच्या बाबतीत देखील गर्भज बनणं त्यांना त्या ठिकाणी मान्य नाही. ही विचारधारा आहे, विपरीत आहे, पण ही विचारधारा त्यांची आहे आणि त्यामुळे त्यांना एकेंद्रिय जाती नामकर्माचा बंध पडतो. ते काय बनणं प्रिफर करतात, तर ते एखाद्या हिरा बनणं पसंत करतात किंवा एखादा चमचमणारा दगड बनणं हे करतात. त्यांना आवडतं तसं राहणं, किंवा एखाद्या वेळेला सुंदर असं फूल बनणं त्यांना आवडतं. तर अशा प्रकारे या गोष्टी की ज्या ठिकाणी काही स्वच्छता दिसते आहे, अशा गोष्टी त्यांना होणं आवडतं. म्हणजे संज्ञी पंचेंद्रियापासून च्युत होऊन ते एकेंद्रिय पर्यायीमध्ये जाणं पसंत करतात, परंतु ह्या मनुष्य पर्यायीचं दुःख भोगणं ते पसंत करत नाही. अशी त्यांची मिथ्यात्व ग्रसित ही त्यांची जीवनामध्ये मान्यता असते, मिथ्या दृष्टी जीवांची. आणि जे सम्यक दृष्टी जीव असतात ते तर नियमपूर्वक मनुष्य बनतात, कारण त्यांना विपरीत मान्यता नसते. कारण मनुष्य पर्याय संयमाची पर्याय आहे हे त्यांना ज्ञात आहे. तर असा हा मिथ्यात्वाचा प्रभाव असतो. म्हणजे दृष्टीची विपरीतता असते आणि त्यामुळे उदयजन्य विकारामध्ये सुद्धा याची एकत्व बुद्धी असते. त्यामुळे अत्यंत संक्लेश परिणामी होऊन हा दुःख अनुभवतो आणि हेच कर्माचं वेदन आहे, कर्म भोगणं आहे. ज्ञानीला स्वपर भेद विज्ञान आहे. तो स्वभावाला जाणतो. कर्मजन्य रागादी विकारी भावांना आपल्या स्वभावापासून भिन्न पौद्गलिक जाणतो. पौद्गलिक जाणतो अपेक्षेने पहा. पौद्गलिक जाणतो किंवा स्वतःचेच अशुद्ध भाव आहे हे जाणतो. त्यामुळे विकारामध्ये एकत्व बुद्धी करत नाही, तद्रूप परिणाम करत नाही. त्यामुळे परिणामांमध्ये संक्लेश नाही आणि स्वतःच्या चैतन्य तेजामध्ये अविचलित राहून शुद्धात्म्याचा अनुभव करतात. यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, जगवासी अज्ञानी त्रिकाल परजाई बुद्धी. कशी आहे? त्रिकाल त्यांची पर्याय बुद्धी आहे. त्रिकाल पर्याय बुद्धी आहे. म्हणजे त्यांनी अशा प्रकारे पर्यायी मध्ये मूढता करून पर्यायच तेवढी जीवाची अशा प्रकारचा भाव त्यांच्या जीवनात आहे. सो तो विषय भोगनी को भोगता कहा हो ये. तो आता विषय भोगत असताना मी भोग करतो आहे हे म्हणणार आहे. समकिती जीव जोग भोग सो उदासी ताते. समकिती जीव आहे जो भोग भोगत असताना देखील उदासीन वृत्तीने भोगतो. सहज अभोगता ग्रंथ नकी में गायो है. आणि ग्रंथांमध्ये यांचं असं सहज अशी अभोग्यता त्यांच्या जीवनात आहे, त्याचं वर्णन आम्हाला पाहायला मिळतं. याही भांती वस्तू की व्यवस्था अवधारी बुध. अशा तऱ्हेने वस्तू काय आहे याचं अवधारण बुद्धिवंत करतात, म्हणजे बुद्धिमान लोक करतात. परभाऊ त्यागी, परभावाचा त्याग करतात आणि अपनो सुभाऊ आयो है. आणि स्वतःच्या स्वभावामध्ये ते येतात. निर्विकल्प निरुपाधी आत्म आराधी. हा आत्मा निर्विकल्प आहे, निरुपाधी आहे, एकत्व रूप आहे, अखंड रूप आहे. त्याची ते आराधना करतात आणि साधी जोग जुगती समाधी में समायो है. आणि अशा तऱ्हेने युक्तीपूर्वक योग साधना करून समाधीमध्ये ते लीन राहतात, आत्मस्वभावामध्ये लीन राहतात. शास्त्रामध्ये
कधी कधी आम्हाला असंही कथन आढळतं की ज्ञानीची ज्ञानधारा आणि कर्मधारा एकाच सोबत असते, युगपद विद्यमान असते. पण इथे दुःखाचं वेदन गौण करून त्याला व्यवहार मानून असत्यार्थ म्हटले आणि ज्ञानीला दुःख नाही हे सांगितले. पण ज्ञानीला सर्वथा दुःखाचं वेदनच नाही असं नाही, म्हणजे अपेक्षा लावायची आहे. जर असं कथन आगमामध्ये आलं की ज्ञानीला दुःखच नाही, तर असंही एकांत नाही आहे. पण गौण मुख्य व्यवस्थेमध्ये कधी कधी असं कथन केलं जातं की ज्ञानीला दुःखाचं वेदन नाही. अतिंद्रिय आनंदाला प्रधानता देत असताना हे कथन युक्तिसंगत मानल्या जातं. 8व्या गुणस्थानातल्या मुनींना अंतरंगामध्ये देखील प्रचुर आनंद संवेदन आहे. तथापि जितका राग आहे तितकं दुःखाचं वेदन तिथेही आहे. जिथे जी अपेक्षा आहे ती अपेक्षा लावणे आणि एकांत न लावणे हाच कोणतीही गोष्ट योग्य रीतीने समजण्याचा मार्ग आहे. विवक्षा कोणती आहे? 4थ्या गुणस्थानवरती ज्ञानीची गोष्ट आहे की 10व्या गुणस्थानवरतीची ज्ञानीची गोष्ट आहे? 10व्या गुणस्थानात ज्ञानीची जर ती व्यवस्था सांगत असतील तर त्या ठिकाणी आता फक्त संज्वलनचा सूक्ष्म लोभ बाकी आहे. म्हणजे तेवढा रागांश त्याच्या जीवनामध्ये विद्यमान आहे, पण हा रागांश असूनही नसल्यासारखा म्हटल्या जाणार आहे. इतका क्षीण झालेला आहे हा रागांश की या रागांशामुळे त्याच्या जीवनात काहीही बदल दिसत नाही. जसं 9व्या गुणस्थानामध्ये सवेद भागापर्यंत वेद कषायाचा उदय मानला जातो किंवा आहे, परंतु मैथुन संज्ञा तिथपर्यंत म्हटल्या गेली तरी देखील मुनींनीच 6व्या 7व्या गुणस्थानवरती स्त्री मात्राचा त्याग केलेला आहे. म्हणून बुद्धिपूर्वक वेद कषाय त्यांच्या जीवनात नाही, अबुद्धिपूर्वक कषायांचा उदय सुरू आहे. त्या अपेक्षेने ती संज्ञा 9व्या गुणस्थानाच्या सवेद भागापर्यंत मांडलेली आहे. भय भय तशाच प्रकारचं लावायचं आहे. सम्यक दृष्टी सप्तभयांनी रहित असतो. आम्ही गाथा पाहिल्या सप्तभयाच्या संबंधामध्ये, आणि भय संज्ञा 8व्या मध्ये जाते. अपेक्षा लावायची. इथे अनंतानुबंधी जनित भय गेलेला आहे आणि तिथे गोष्ट आहे भय संज्ञेमध्ये जो नो कषायामधला भय कषाय आहे त्याच्या संबंधामधलं ते कथन आहे. की जर विवक्षा आम्ही योग्य रीतीने समजलं, कुठे कशा प्रकारचं कथन केलं आहे हे जर आम्हाला योग्य रीतीने आकलित झालं तर आमचा कुठेही गोंधळ उडत नाही. अत्यंत तर्कपूर्ण वैज्ञानिक अशी ही सगळी प्रक्रिया आमच्या अंतरंगामध्ये भिडते की आम्हाला आचार्यांची महिमा त्या ठिकाणी ज्ञात होते की खरंच आचार्यांनी केवढं युक्तिसंगत आणि तर्कसंगत आणि वैज्ञानिक आणि काळाच्या कसोटीवर आजही खरं उतरणारं तत्वज्ञान सांगितलं आहे. आणि अशा आचार्यांची आम्ही या ठिकाणी मनोमन नमन करू आणि आज आपण इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.